तर आमच्या बारक्यानी तर व्हेज राईस बनवले. पहिल्यांदाच बनवला असेल मला वाटतंय. बनवलाय. चांगला लागेल 100%. बघू आता कसा लागते. तर असं आम्ही गिचमीट करून चाललोय, कारण की मी साडी घातली म्हणून मला बसायला नाही जमत. तर कशी तरी चाललोय आता. नीरज बारक्याला नाही आणला तर तो आमच्या पाठी आलाच. तर नाक्यावालो आणि पाणीपुरी नाही खाल्ली तर असं कधीच झालं नाही. आता आम्ही तर पाणीपुरी खायला थांबलो. काय घेशील? तर आत्ताच मी मावशीच्या घरून जाऊन आलो आणि मावशीची पोरीने रशियावरून मला गिफ्ट आणले. तर बघूया काय आहे. तर आजचा आमचा मेन्यू आहे मसाला डोसे. आणि बघा इथं मसाले डोसे बनवतात. शेफ रजनी आणि शेफ अस्मिता बसल्या तिथं डोसे बनवायला. ये देखो टेक्निक देखो. पहिला डोसा नसकांडी असतंय पण नाही गोल तर आले बरोबर. पण हा डोसा तवा नाही हा म्हणून तापलाच नाही मारते. ओहो एक नंबर. शेफ 1चा डोसा जरा सुधरतोय. शेफ 2चा डोसा वाव. हॅलो एव्हरीवन, तर तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा व्लॉग पण हा डेली व्लॉग असणार आहे, सो स्टे ट्यून. ते इथं भात झाले आणि इथं मच्छी होते आणि मी चालले वाटण वाटायला वहिनींची. तर चला. क्या कर रहे हो? ब्लाऊज आज किती शिवलं? आता स्टार्ट केलं. काल किती शिवलेलं? नाही बाबा आता सीजन स्टार्ट. तुम्हारे बिना शो नहीं होगा औरतों का. मी वाटण वाटायला आले. यो काय करते बावलं. तर आमच्या बारक्यानी तर व्हेज राईस बनवले. पहिल्यांदाच बनवला असेल मला वाटतंय. बनवलाय. चांगला लागेल 100%. बघू आता कसा लागते. इथं आम्हाला ह्यानी काढून दिला आणि स्वतःसाठी अंडी फ्राय करून ह्याला एग राईस बनवते. टेक्निक बघू शकता याची. टाकू काय डायरेक्ट? टाक आता. टाकून येते. तो का उडाचा आहे तेल एरिया. हा ते टाकू दे रे. टाक आता अंडा. तुला असं ना वाटत जास्तच तेल टाकलास. 2 अंडी आहे ते. ते स्क्रॅम्बल एग बनवून त्याच्यात टाकल. याच्यानेच करू काय? कर आता काय करशील. मीठ नाही टाकायचं त्याच्यात. लास्टला येणं मीठ. टेक्निक बघा याची. बारक्या पण आमचा चायनीजचा दुकान टाकू शकते डायरेक्ट. मोठा चमचा घेतला असता तर बरोबर मिक्स करायला भेटला असता. घेतला पटकन. आता एकाला हात लावला परत मम्मी पिटी करायची ते डायरेक्ट लिपला तर काय. डेडिकेशन बघा याचा. बस नाही बस अजून झालं शिकू घे. थोडा. बस झालं गे. टाक त्या साईडला जा. हे चालू करू ना गॅस. तो कशाला आता चालू करतोस? तो गरमच आहे ना. तू कुठं आहेस आता उभी माहितीये काय? तू देख अब तू देख बेटी अब तू देख. मैं देख ही रही हूँ.
फिक्का पडेल बारक्याचा राईस. हा तर लगेच दुकान टाकतंय. साईड बिझनेस. साईड नाही, डायरेक्ट समोरासमोर. कॉलेजला नाही जायचंस मग? कॉलेज मोठं कॉलेज आहे ना. बाबे सर पुढचे जन्म बघू आपण. दिसतं ना. दिसतं. आम्ही तर राईस खायला घेतले बारक्याने बनवलेला आणि याचा एग राईस. कसं झाले वहिनी? बघू आता कसा लागते. मी खाऊन बघते कसा लागते. बारका टेस्ट तो है, मस्त लागतं. बनवणारच नाही. हो गे नको शहाणपणा करूस. अगोदी मारली. ओय काय करतोस? ओय ओय आमच्या पप्पाला. हा आमच्या पप्पाला हा तुला माव बघायचे. हाय कर. हाय गाईज बोल. तर आता मी पण फ्राय राईस बनवायला घेते कारण की आईंचा आणि माझा श्रावण आहे. ते इथं सोयाबीन मी फ्राय करायला घेतल्यात कोट करून आणि इथं राईस शिजते. तर ते फ्राय करून झालेत सर्व. काढून घेते. ते इथं मी सगळे भाज्याच कापून घेतले. ते सॉस काढल्यात आणि आता बनवून घेते फ्राय राईस. तर आता तेल तापले त्याच्यामध्ये मिरची आणि सर्व व्हेजिटेबल्स टाकून घ्यायचे. आणि आता अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि मग ते सोपी करून घ्यायची. त्याच्यामध्ये थोडीशी शेजवान चटणी टाकून आणि सोया सॉस. फ्राय केलेलं सोयाबीन
असा आपला सोयाबीन राईस रेडी आहे. जर तुम्हाला रेड पाहिजे असेल तुम्ही कलर पण टाकू शकता. मी नाही टाकत. तर आपला राईस रेडी झाले. आता याला 2 मिनिट झाकण देऊन शिजवू आणि मग रेडी होईल. मी इथे जेवायला घेतले मला आणि मी थोडंसं सोयाबीन वाचवून ठेवलेलं कारण की मग ते सॉगी नाही होणार आणि क्रंची लागतील खाताना. तर चलो. तर आता आम्ही चाललो आहे कासार भटला आत्याला बघायला. मी सर्वजण चाललो आहे. बारक्या बाय, तुला खायला आली ना का? हा बाय बाय. तर पार्थवी चालली त्यांच्या घरी. कासर भेटला तुला नाही नाही दिलं कट्टी कट्टी धरले धरले. बाय बाय बाय. येता येते का? नको मला बांध आहे तो चला बाय बाय. तर असं आम्ही गिचमीट करून चाललोय कारण की मी साडी घातली म्हणून मला बसायला नाही जमत. तर कशी तरी चाललोय आता. नीरज बारक्याला नाही आणला तर तो आमच्या पाठी पाठी आलाच. तर आता आम्ही तर नाक्यावर आलोय. मला आयब्रो करायचे आहेत म्हणून कारण की उद्या माझा फोटोशूट करायचा आहे आमचा नारळी पौर्णिमेचा. चला. तर आताच आयब्रो करून आलो आणि याला फोटोशूट करायचे म्हणून इथे थांबलोय. नीरज फोटो काढतास? फोटोशूट करायचे याला. व्ह्यू बघा. इथं मच्छी पण पकडतात. तर नाक्यावर आलो आणि पाणीपुरी नाही खाल्ली तर असं कधीच झालं नाही. आता आम्ही तर पाणीपुरी खायला थांबलोय. काय घेशील तुम्ही? मी पण पाणीपुरी खाणार. त्यांची पाणीपुरी आले. जाम भारी सनसेटचा व्ह्यू झाले आणि मी आणि बारक्या चालले पेट्रोल भरायला. तर आत्ताच मी मावशीच्या घरून जाऊन आलो आणि मावशीची पोरीने रशियावरून मला गिफ्ट आणले. तर बघूया काय आहे. एक लिपस्टिक आणि फेस मास्क आणले तिने. थँक्यू जाई गिफ्टसाठी, मला आवडला. तर आजचा आमचा मेन्यू आहे मसाला डोसे आणि बघा इथं मसाले डोसे बनवतात. शेफ रजनी आणि शेफ अस्मिता बसल्या तिथं डोसे बनवायला. ये देखो टेक्निक देखो. पहिला डोसा नासकांडी असतंय पण नाही गोल तर आले बरोबर. पण हा डोसा तवा नाही हा म्हणून ओहो एक नंबर. शेफ 1चा डोसा जरा सुधरतोय. शेफ 2चा डोसा वाव. तर मस्तपैकी वहिनीने एक मोठा डोसा बनवला आणि दुसरा शेफ रजनी को आता है. वहिनी अन्नाची गाडी टाकू आपण. अन्नाची गाडी टाकू आपण. अन्नाला पण घेऊ आपले. 20 रुपये 20 रुपये 20 रुपये 20 रुपये 20 रुपये प्लेट 20 रुपये प्लेट. एवढा डोसा झालाय आता त्याला पलटते मी. क्रिस्पी सा रेडी आहे आणि हा वहिनीने बनवले. आता मी डोसा टाकते पहिला. कसा होते बघू. ठीक आहे काहीतरी झालंय पण. आता इथं डोसे बनतात आणि मी इथं डोसा खायला पण बसलो. अरे ये देखो गेम काय ह्याची सुटायची नाही कधी. तो गेम वच असतंय. जिंदगी में क्या है
ते इथं आमचे सर्व डोसे झालेत आणि इथे डोसे की सब्जी बन रही है स्पेशल सब्जी बना रही है शेफ रजनी बना रही है. ये आलू रखे हैं काट के यहाँ पे आणि भाजी झाली आणि सगळेजण जेवायला बसल्यात. कसे लागतात मिनी बनवलेले डोसा? नाही चांगलं लागत? खाऊ नकोस मग. बसल्यान सगळे जेवायला इथं. तर आजचा व्लॉग मी इथं सेंड करते. तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.